कृषी यांत्रिकी योजनेची 40 कोटींची जालना जिल्ह्याची मागणी आहे. ती मागणी मान्य करावी अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात केली. पावसाळी अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवला. माननीय अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या बाब क्रमांक 39 आणि 40 पुरवणी मागणी क्रमांक D3 या विषयावर मी माझं मत आणि मागणी मांडणारे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण सभागृह कायम आस्था आणि त्याविषयीची भावना सातत्याने व्यक्त करत असतात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे, आधारस्तंभ आहे, असं आपण या ठिकाणी म्हणतो. अध्यक्ष महोदय, त्याचे अश्रू आपण जर आता पुसले नाही अध्यक्ष महोदय, तर सर्व आकडे आपले हे अपूर्ण राहतील. अध्यक्ष महाराज, बजेटमध्ये आपण जे काही आकडे मांडतो अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्यासाठी, या आकड्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याचं समाधान होतं का, हाही एक फार मोठा विषय आहे. अध्यक्ष महोदय, जून महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला. अध्यक्ष महाराज, काही जिल्ह्यामध्ये पावसाला आता सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व शास्त्रज्ञ, सर्व वेधशाळा सांगतात की यावर्षी पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली अध्यक्ष महोदय, तर अशा या परिस्थितीला शासनाने किंवा आपण सर्वांनी मिळून तोंड DPR तयार करणं अत्यंत गरजेचं. अध्यक्ष महाराज, तो उशिरा जर केला तर पुन्हा एकदा अपयश आपल्या पदरामध्ये या ठिकाणी पडू शकतं. अध्यक्ष महोदय, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस पडला अध्यक्ष महोदय, त्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाने उघड घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी तर करून टाकली अध्यक्ष महाराज, लावणी करून टाकली कापसाची, सोयाबीनची वगैरे, पण दुबार पेरणीचं संकट पुन्हा उभा राहू शकतं. याही समस्येला सरकार म्हणून आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आणि या सर्व बाबीमध्ये अध्यक्ष महोदय, बियाण्याचा खर्च असेल, मजुरीचा खर्च आहे, या सर्व खर्चाने आकाश गाठलेले अध्यक्ष महाराज, एकीकडे खर्चाच्या रकमा वाढू लागलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला उत्पन्नाचं प्रमाण हे घटू लागलेले. अध्यक्ष महोदय, आसमानी संकट हे सतत वाढत आहे. अध्यक्ष महोदय, नफा कमी असल्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भाने अत्यंत कठोर आणि अत्यंत शेतकऱ्याला पोषेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, हवामानामधला बदल असेल, जिल्ह्यातलं पीक नियोजन असेल अध्यक्ष महोदय, या सर्व नियोजनावरती AIच्या माध्यमातून भरीव तरतूद करून त्या संपूर्ण संबंध शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून, मायबाप सरकारच्या माध्यमातून मदत होणं गरजेचे. अध्यक्ष महाराज, आणि अशा बाबीवरती जास्तीचा खर्च अपेक्षित असताना सुद्धा पुरवणी मागण्या आणि मागण्यामध्ये अजून त्यामध्ये फार मोठी वाढ करण्याची गरज आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, हा हंगाम शेतकऱ्यांचा आहे. पाऊस कुठं कमी होईल, कुठं जास्त होईल, कुठे होणार नाही. मग अशा अवस्थेमध्ये सातत्याने बोलली मागणी का करावी लागते की पंचनामे करा. यंत्रणा उपलब्ध आहे. सातत्याने या सर्व सन्माननीय आमदार महोदयाकडे याच तक्रारी येतात की पंचनामे होत नाहीत. मग यावर उपाययोजना काय? आपण मोबाईलमध्ये ॲप दिलं,
ड्रोनचा पंचनामा आपण ग्राह्य मानला पाहिजे, सॅटेलाइटचा पंचनामा मान्य केला पाहिजे. वास्तव परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निश्चितपणे मान्य करण्याच्या संदर्भातल्या सक्त ताकीद किंवा सक्त सूचना देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातलं सुद्धा हमी आणि वचन सरकारने शेतकऱ्याला दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि अशा काळामध्ये गेली अनेक वर्ष मी ऐकतो अध्यक्ष महोदय की बनावट खत, बनावट बियाणं या सर्व बाबीचं सातत्याने अजूनही व्यवस्था असताना सुद्धा अजूनही का बंद होत नाही अध्यक्ष महाराज? आत्ता अध्यक्ष महाराज तुकारामजी मुंडे या विभागात किंवा एफडीए मध्ये आल्यानंतर बनावट किंवा मिक्स करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणलेले अध्यक्ष महोदय, मला त्याचा परिणाम आजही दिसतो अध्यक्ष महाराज. तो परिणाम आजही दिसायला लागला. अजून त्यांना थोडीशी मोकळी या बाबतीमध्ये दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, जे काही खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण अन्नधान्य खरेदी करतो, नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली जाते. ही खरेदी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात माल तो येत नाही तुमच्या केंद्रावर, तोपर्यंत ही खरेदी केली जावी, ही मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी या ठिकाणी असणार आहे. जास्त उत्पन्न असलेल्या मालाला हमी भाव हा निश्चितपणे सरकारने दिला पाहिजे. अध्यक्षामध्ये मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यामध्ये अनेक लाभार्थी ज्या काही कृषी विभागाकडून योजना राबवल्या गेल्या त्याचं तत्काळ वाटप होणं गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून मागणी करतो अध्यक्ष महोदय, आमचे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. ते कृषी यांत्रिकीकरणसाठी 40 कोटीची मागणी आहे, ती मागणी पूर्ण करावी. पंतप्रधान कृषी सिंचन योजना यासाठी 43 कोटीची मागणी, ती मागणी पूर्ण करावी. मुख्यमंत्री शाश्वत वैयक्तिक शेततळे यासाठी 9 लाखाची मागणी अध्यक्ष महोदय, ती मागणी या ठिकाणी पूर्ण करावी ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो.